नमस्कार, मी प्रियांका पाटील. आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज, निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ. आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया. मध्ये 10 मिनिटं चुकलो मी. आज या ठिकाणी टाकळी जिल्हा परिषद गटाच्या नारळ वाढवण्याच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने ज्यांनी खास करून या ठिकाणी उपस्थिती दर्शवली, इतक्या बिझी शेड्यूल मधून आपल्या सक्सेना या ठिकाणी आल्या, त्यांच्यासाठी धन्यवाद त्यांना आणि त्यांच्यासाठी एकदा टाळ्या वाजवा. आणि दुसरं भाषण मला ऐकायला भेटलं नाही. आमचे विजयराव त्यांचं भाषण एकदम घणाघाती झालं असेल. मी थोडं लाईव्ह बघितलं मात्र. विजयराव या ठिकाणी तुम्ही उपस्थित आहे, सर्वच व्यासपीठावरील सर्व मान्यवर, आमच्या सर्व समोर बसलेले मतदार बंधू आणि भगिनींनो, आज लोकसभेत माझ्या डोक्यात येते. अजून लोकसभेचं डोक्यातून गेलंच नाही. आज विधानसभेच्या निवडणुकीला आपण सामोरं जात असताना प्रत्येक जिल्हा परिषद गटामध्ये नारळ वाढवण्याचा कार्यक्रम आणि त्या ठिकाणच्या प्रत्येक मान्यवरांचे, त्या परिसरातील लोकांच्या अडचणी तर आपण गेल्या 5 वर्षांमध्ये जाणून घेतल्या, अडचणी सोडवण्याचा प्रयत्न केला. काय थोडेफार कामं राहिले असते ना, ते कामं आता पुढल्या वेळेस करू ना. आता उलट डबल इंजिन राहणार आहे. मागच्या काळात काही अडचणी आपल्याकडे आल्या, तर एखादं प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेचे काम असतं, ते लोक काय म्हणायचे, प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेचे चला खासदाराकडे. आता सापट राहिलीच नाही. केंद्राचं काम असलं तरी आहे मी, आणि राज्याचं काम असलं आणि महिलांचं काय अडचणीचं काम असलं तर आता बयालाच उमेदवारी देऊन टाक. काय करा, डायरेक्ट जाऊ द्या म्हणलं. शेवट कामाला महत्व आहे. बरेच जण आरोप करतात एका घरात 2 उमेदवारी, अरे काम आमचं काम बोलतो ना. आम्ही रात्रंदिवस 24 तास 365 दिवस काम करतो. रात्री 4-4, 5-5 वाजेपर्यंत आम्ही सगळेजण 5-5-6 रात्री 6 वाजले 5-5-6 वाजेपर्यंत काम करतो. शेवट कामाला महत्व, तुम्ही काम करा ना. आज काही लोक भूछत्रासारखे निवडणुकीला सामोरं चालले आणि ते आरोप करतात आपल्यावर. अरे तुम्हाला मी हे सांगतो, कोणाच्या काही 19-20 डोक्यात असं काढून टाका, त्यांना गाव सापडूस तर निवडणूक संपून जाणार. पहिल्यांकडेच आहे गाव सापडूस तर आहे ना, ती निवडणूक संपून जाणार आहे. दिवसभर वारंवारीत घेतलं, जर उमेदवार गावातच हिंडायची वेळ आली तर ते काय निवडणूक लढवणार आहे. तुम्ही काय नादी लागू नका, बुक्क्याच्या नादी लागू नका, गुलालात सहभागी व्हा. लोकांना सगळ्यांना सांगितलं. लोकसभेच्या निवडणुकीला म्हणायची लय मोठी ताकद आहे, लय मोठी शक्ती. अरे 4 मुंड्या चितकेला तर येतो बहुत छोटा विषय. हे माझ्यासाठी लय छोटा विषय, छोटा खेळ. आता तुमचा लय आग्रह होता म्हणून मी आलो, मागच्या कार्यक्रमाला येता नाही आलो म्हणून आलो. नाही तर मला माहित होतं माझा ह्या प्रत्येक माझ्या मायबाप जनते विश्वास आहे. हे प्रत्येक माझ्या विश्वासू माणसं, इथं निलेश लंके उमेदवार नाही की इथं कोण उमेदवार नाही, इथे बसलेला प्रत्येक माणूस उमेदवार आहे. ही प्रत्येकात भावना आहे, हे स्पिरिट आहे. म्हणून आपल्याला कुठली गोष्ट अशक्य नाही. अशक्य ते शक्य गोष्ट करून दाखवली. तुमची सगळ्यांची ताकद जर पाठीशी असली तर कुठली गोष्ट अवघड नाही. आज या ठिकाणी काही आपल्या सहकार्यांचा प्रवेश पण आहे. त्यामध्ये आपल्या पोखरी गावचे सरपंच साहेब सतीश दादा पवार सरपंच यांचा आज राष्ट्रवादी पक्षात प्रवेश आहे. त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा. आणि त्यांचा वाढदिवस पण आहे. वाढदिवस बघूनच आज त्यांचा प्रवेशाचं नियोजन केलेलं दिसतंय. दुसरे रेवण पवार, कुठे रेवण पवार साठी पण टाळ्या वाजवा, त्यांचाही पक्षात प्रवेश आहे. दत्ता वाकळे, कुठे दत्ता वाकळे यांचाही राष्ट्रवादी मध्ये प्रवेश. रोहिदास शिंदे तंटमुक्ती अध्यक्ष, त्यांचाही राष्ट्रवादी पक्षामध्ये प्रवेश. मदाजी पवार उभे राहा सगळे. मदाजी पवार राहुल मध्ये कुठे आपला ग्रामपंचायत सदस्य. काय घाबरू नको रे, सरकार आपलंच येणार आहे. सरकार आपलं आल्यावर मी आहे ना 5-6 महिने तरी पालकमंत्री पद मागून घेणार आहे. तर माझ्याशिवाय जिल्हा वटणी येणार नाही रामकडे. बरोबर आहे ना, 6 महिने तरी मला पालकमंत्री व्हावं लागेल. मला म्हणजे बयाला का व्हायना, तर मी डायरेक्ट व्हायना. हाकीम यंत्रणा मागच्या बाजूने. शेवट आमदारापेक्षा खासदार मोठाचे ना.
कोणीला असं म्हणायचं नाही मी आमदार आहे, अरे पण मी पण खासदार आहे. वारणवाडीच्या बऱ्याच जणांचे प्रवेश पुढे वारणवाडीचे संजय काशीद सरपंच आहेत, संजय काशीद, त्यांनाही धन्यवाद देतो. त्यांच्याबरोबर देसावड्याचे सोन्या भाऊ भोर पुढे, सोन्या भाऊ भोर आणि सचिन भोर उपसरपंच देसावडे पुढे, सचिन भोर. टाकी ढोकेश्वर मध्ये देवीदास आपलं आल्हाट, संजय गांधी निराधार समितीचे सदस्य पुढे माग आहे का, सगळे प्रवेशावाले उभे राहा. इकडं शीतल गाडेकर देसावडे वाडेकर, शीतल वाडेकर पुढे आल्या का? हा, तुम्ही भाषण चांगला आणताय, तुम्ही CRP आहे ना? हा बरोबर. आशा दरेकर मसोबा जाप पुढे. हा, मुन्ना सय्यद पोखरी. या सगळ्या मान्यवरांनी आज या ठिकाणी राष्ट्रवादी पक्षामध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. तुम्हाला धन्यवाद देतो. आणि खऱ्या अर्थाने तुम्ही नशिबाने, तुम्ही बराबर वेळ साधून निलेश आहे का तू आला का? अरे बकरू किती चुकलं ना ते शेवट संध्याकाळचं कळपत येतं म्हणजे येतच भाऊ, आहे का नाही? हा, तिन्ही गावचे सरपंच या ठिकाणी उपस्थित आहे. म्हणजे या परिसरामधले सगळे, म्हणजे कनेर पासून पोखरी असू, देसावडा असू, वारणवाडी असू, या सगळ्या गावचे सरपंचांनी आज आपल्या पक्षाबरोबर येण्याचा निर्णय घेतला. त्यांनाही धन्यवाद देतो. आणि हा सरपंच आई, आता तू पण माझ्यासारखंच हाकायचं. अरे मी तर पंचायत समिती जिल्हा परिषद बायाच्या नावानेच हाकली, चालू असतं. चलती का नाम गाडी, काहीतरी कुठल्या तरी पाय ठेवायला जागा भेटली का बरोबर जागा करायची तिथे. बंडू शेठ तुम्ही काय हसाता, 2 मिनिटं. बंडू शेठ तुम्ही काय हसाता, तुम्ही पण आई सरपंच. लांबकडे साहेब काय कोण होते जिल्हा परिषद सदस्य. ठीक आहे, चांगला आज तुम्ही सर्वांनी निर्णय घेतला. तुम्ही माझ्या खांद्यावर मान टाकली, तुमच्या मानाला सुरी लागून देणार नाही हा शब्द देतो. आणि सर्वांना विनंती करतो, टाकळी गटातून सगळ्यात जास्त मताधिक्य मिळालं पाहिजे. कम से कम 10,000 मताचं लीड टाकळी गटात मिळालं पाहिजे. त्यामुळे चालू गाडीत बसा. कोणाला माझी विनंती, कोणाच्या डोक्यात असताना बंद गाडीत काय बसू नका. आणि कुणी या टप्प्यात कुणी भाईगिरीकरांची भाषा करीत असताना या टप्प्यात अरे डबक्यात पवायचं म्हणजे काय ते जग आहे का? ज्याला भाईगिरी करायची नाही त्याने बाहेर करायची, जशी निलेश लंके करतो तशी करायची. त्यामुळे डबक्यात कुणी उड्या मारून माझ्या कार्यकर्त्यांना कुणी करायला द्यायचं नाही. टँकर बिंकरवर ड्रायव्हर आणून इकडे काय बायावर करायला नाही लावायचं आमच्या लोकांना. आमची विनंती, निवडणुकीच्या पद्धतीने आनंदी लढवायच्या, आनंदाने. आम्ही पण आनंदाने निवडणूक लढवतो. त्यामुळे सगळ्यांना विनंती, चांगलं काम करा. काय आपसापसातलं थोडंफार 19-20 असं ना, नाही तर प्रकाशला माझ्या बरोबर हिंडतो म्हणून बाकीच्यांनी खोटा लावायचं तसं काही करू नका भाऊ. त्याची जिरणार नाही ती जिरणार माझी आहे. त्यामुळे चांगलं काम करा, जास्तीत जास्त मताधिक्य घ्या. आपल्या मतदारसंघाचा आमदार हा राज्यात सगळ्यात जास्त मताने निवडून आला पाहिजे, आहे ना? कुठे सक्षणात येईल या मतदारसंघाचा. आणि तुमचं तर इतकं पायगुण आहे ना, सक्षणात आहे आपल्या मतदारसंघात आलं का गुलालच हो. हा, त्या बिचारीला लय यश. आता यावेळेस मी पण शिफारस करणार आहे, जरा विधान परिषदेवर आमच्या सक्षणात आईला घ्या भाऊ. ढवळपुरीला दर आपल्या प्रत्येक निवडणुकीत सक्षणाताईने सभा घेतली. त्यामुळे यावेळेस सुद्धा या म्हणलं फक्त जागा बदलून. त्यामुळे सक्षणाताई तुम्ही एवढ्या व्यापातून तुम्ही आल्यात, माग आपल्या विजयराव तुम्ही सगळे आले, असंच प्रेम राहू द्या. आणि आता कार्यकर्त्यांना राहिले किती दिवस राहिले? किती? 5 दिवस राहिलेत रे भाऊ. तर 5 दिवस बाकीचं आपलं थोडं माझ्यासाठी थांबवा, बाकीचं यंत्रणा बंद करा. फक्त आता डोक्यात एकच, तुतारी वाजवणारा माणूस हा घराघरात गेला पाहिजे. नाही तर मागच्या वेळेस पिपाणीकडे गेल्या काही, मुळे तुम्ही तुतारी देणार दावरा, तुतारी वाजवणारा माणूस. आता रामकृष्ण हरी वाजवा नाही, तुतारी वाजली. जय हिंद, जय महाराष्ट्र. प्रवेश घेऊ चला.
ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच लाईक आणि शेअरही करा।